यानंतर आपण थेट जाणार आहोत नरसोबाची वाडीला। आमचे प्रतिनिधी तिथे आहेत आणि तिथला उत्साह, दत्त जयंतीचा सगळा माहोल आपल्याला ते सांगणार आहेत। तर नरसोबाची वाडीमध्ये कसा उत्साह आहे आपण जाणून घेऊयात। आकांक्षा, एकूणच आज दत्त जयंती निमित्त हा दत्त जन्मकाळ सोहळा आणि काकड आरती यासह अनेक सोहळे या ठिकाणी या नरसोबावाडीच्या दत्त मंदिरामध्ये पार पडतात आणि हा सोहळा आणि या निमित्तानं दत्त मंदिरामध्ये दत्तांच्या दर्शन घेण्यासाठी खरं तर रात्री 11 वाजल्यापासून सांगली, कोल्हापूरसह अनेक भागातून लोक पायी येत असतात आणि आत्ता या ठिकाणी पहाटेच्या सुमारास काकड आरती पार पडल्यानंतर दर्शनासाठी एकच रांग या ठिकाणी आपण पाहायला मिळते। जितक्या संख्येनं लोक नरसोबावाडीमध्ये येत आहेत तितक्याच संख्येनं लोक या ठिकाणी दर्शन घेऊन बाहेर पडतायत। त्यामुळे प्रचंड नरसोबावाडीच्या परिसरामध्ये 2 ते 3 किलोमीटर प्रचंड वाहनाच्या रांगा आहेत। प्रचंड उत्साह आहे। भक्तगण हे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। धन्यवाद कुलदीप या संपूर्ण दृश्यांसाठी। आणि या दृश्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।